गुड मॉर्निंग. आता तुम्ही ही जी पूर्ण हिमाचलची टूर बघितली, त्याच्यानंतर हिमाचल किंवा मनालीनंतर तुम्ही अमृतसरला जाऊ शकता. तर मनाली, धर्मशाला, मॅक्लोडगंज हे केल्यानंतर तुम्ही अमृतसरला हे जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे ते घेऊन कसे पोचू शकता याची माहिती मी तुम्हाला देतो. तर आता हा जो मागे दिसतोय हा धर्मशालाचा ST स्टँड आहे आणि या ST स्टँडवरून आम्ही आता अमृतसरला चाललो आहे, गोल्डन टेम्पलला. तर इथून डायरेक्ट बस अवेलेबल आहे, पण ती सकाळी 4:30ची आहे. त्याच्यानंतर ही बस गेली तर तुम्हाला इथून पहिलं पठाणकोटला पोचावं लागतं आणि पठाणकोटवरून नंतर तुम्हाला अमृतसरची बस घ्यावी लागते. तर अशा प्रकारे हे ट्रॅव्हल करता येतं. तर हा ट्रॅव्हल ही थ्रू आउट जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे जे ट्रॅव्हल आहे ते तुम्हाला इझी पडेल. त्याच्यामुळे ही ट्रॅव्हल आणि ही रेफरन्स तुम्ही घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता जी आपण जर्नी चालू केली होती धरमशालाच्या इथून, तर धरमशालावरून आपण पठाणकोटला पोचलो आहे. पठाणकोटला ही बस साधारण 4 तासात पोचते. तर इथून पठाणकोटवरून अमृतसरला गोल्डन टेम्पलला जायला तुम्हाला दुसरी बस पकडायला लागते आणि ही बस इथे माझ्या मागे उभी आहे. तर या बसने आम्ही आता अमृतसरला पोचू आणि अमृतसरवरून मग गोल्डन टेम्पलला पोचू. तुम्हाला जर मनाली किंवा धरमशालाला जायचं असेल तर तुम्ही इथे पठाणकोटला येऊन इथूनही बस पकडू शकता आणि त्याच्यानंतर धरमशाला किंवा मनालीला पोचू शकता. तर हाही एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर आता थोड्या वेळाने आमची अमृतसरची गोल्डन टेम्पलची जर्नी सुरू होईल आणि अमृतसरला पोचलो की मी पुढच्या डिटेल्स तुम्हाला देतो राहील. तर बघा.